तर सामनामधून मुख्यमंत्री फडणवीसांवर स्तुतीसुमनं आता उधळण्यात आलेली आहेत। गडचिरोली ही जर स्टील सिटी होत असेल तर याचं स्वागतच आहे आणि या पंतप्रधान मोदींनी सुद्धा फडणवीसांचं कौतुक केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता सामनातून कौतुक करण्यात आलंय। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आमच्या सोबत आहेत। दिनेश, महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि भाजप राजकीय दृष्ट्या एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रानं काय पाहिलं तर एकमेकांवर टोकाची टीका, आरोप प्रत्यारोप, कुरघोडी। जून 2022ला जेव्हा सत्तांतर झालं त्यावेळेपासून आतापर्यंत तर एकमेकांवर टोकाची टीका, त्याचं टोक गाठलं गेलं, इतकी कटुता महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला बघायला मिळाली। मे महिन्यामध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुका आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही एकमेकांवर या दोन्ही पक्षांनी आरोपांची, टीकेची राळ उठवली। पण आज महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला एक वेगळा अनुभव पाहायला मिळतोय। मोठ्या कालावधीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक सुखद धक्का असंही आज या सामना संपादकीयाच्या बाबतीत म्हणता येईल। शिवसेना युबीटीचं मुखपत्र सामनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्याची विशेष दखल घेताना फडणवीस यांची मुक्त कंठानं प्रशंसा करण्यात आली आहे। आपण बघितलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्याचं कौतुक केलं होतं। समाज माध्यमांवर त्याची प्रतिक्रिया टाकली होती। फडणवीस यांनीही पंतप्रधानांचे आभार मानत या निर्णयाचं संपूर्ण श्रेय त्यांनी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना दिलं होतं। आप्तस्वकीयांकडून जेव्हा कौतुक केलं जातं त्यावेळेस त्याला महत्व असतंच, पण जेव्हा राजकीय प्रतिस्पर्धी किंवा राजकीय शत्रू आपल्या एखाद्या निर्णयाचं, धोरणाचं जेव्हा कौतुक करतो, प्रशंसा करतं, तेव्हा त्याला एक वेगळं स्थान असतं। आणि जेव्हा जेव्हा फडणवीस यांची ओळख देवाभाऊ म्हणजेच लाडकी बहीण या योजनेनंतर महाराष्ट्रात फडणवीस यांची ओळख देवाभाऊ अशी झालेली आहे आणि तीच ओळख किंवा तोच उल्लेख आज सामनाच्या संपादकीयच्या मथळ्यात आपल्याला बघायला मिळतो। देवाभाऊ अभिनंदन या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या सामना संपादकीयमध्ये फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतली ही नवी खेळी किंवा नवी इनिंग आपल्याला सामना संपादकीयमध्ये पाहायला मिळते, ज्यात कौतुकाचे अनेक षटकार ठोकले गेलेले आहेत आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला पार पडलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बहुचर्चित गडचिरोली दौऱ्याची सामनाने दखल घेताना नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी अशी नवी ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचं स्वागत करायला हवं अशी एक मोठी आणि दिलदार भूमिका आज सामना संपादकीयमध्ये घेण्यात आलेली आहे। त्यामुळे आज ही महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी ठरू शकते, कारण इतक्या दिवसांच्या कटुतेनंतर आज सामनात फडणवीसांचं तोंड धरून कौतुक। बघा, सामना आपण वाचत नाही असं याआधी फडणवीसांनी म्हटलेलं आहे, अनेकदा हा त्यांचा उल्लेख झालेला आहे, पण आजचं सामना संपादकीयवर त्यांचं काय मत असतं किंवा भाजपच्या नेत्यांकडून कोणत्या प्रतिक्रिया येतात हेही पाहणं या निमित्तानं महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।